अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या घरात किंवा तुमच्या घरातील कुठल्याही सदस्याला किंवा तुम्हाला स्वतःला जर प्रखर पितृदोष असेल तर हा पितृदोष नष्ट करण्यासाठी, पितरांना शांत करण्यासाठी, पितरांच्या ऋणांतून मुक्तता मिळण्यासाठी, पितरांना सद्गती प्राप्त करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे। बघा, पितृपंधरवाडा ज्याला आपण पितृपक्ष असं म्हणतो, हा पितृपक्षाचा कालावधी सध्या सुरू आहे। वर्षभरामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये हे पितृपक्ष म्हणजे जी पौर्णिमा तिथी येते, पौर्णिमा तिथीनंतर हे पितृपक्षाचे 15 दिवस असतात, ज्याला पितृपंधरवाडा असं म्हणतो। आणि हे 15च्या 15 दिवस पितरांसाठी समर्पित असतात। या 15 दिवसांमध्ये तुम्हाला पितरांची शांती करण्यासाठी, पितरांच्या ऋणातून मुक्तता मिळण्यासाठी, काही श्राद्ध असेल तर ते श्राद्ध घालण्यासाठी, पितृदोष असेल तर तो पितृदोष नष्ट करण्यासाठी या 15 दिवसांमध्ये तुम्हाला विशिष्ट उपाय करायचे असतात। सगळ्यात अगोदर पितृदोष कसा ओळखायचा हे मी तुम्हाला सांगते। घरात खूप अडथळे आहेत, घरात खूप अडचणी आहेत, घरात खूप नकारात्मक शक्ती आहे, घरामध्ये सतत काहीतरी कलह होत आहेत, एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नाहीये, सतत एक आजारी पडला की म्हणजे दुसऱ्याचा आजारपण सुरूच आहे, व्यवसायात यश मिळत नाही, उद्योगधंद्यात यश मिळत नाहीये, कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे, पैसा टिकत नाहीये, आर्थिक चणचण खूप जास्त होत चाललेली आहे। अशा जर काही समस्या असतील किंवा तुमच्या घरात सतत अपघात घडत असतील, सतत तुमच्या घरामध्ये अकस्मित काहीतरी कुणाचं तरी निधन होत असेल, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पितृदोषामध्ये येतात। ही सगळी पितृदोषाची लक्षणं आहेत। जेव्हा पितृदोष आपल्याला कळतो किंवा समजून चुकतो की माझ्या पाठी पितृदोष, माझ्या घरामध्ये पितृदोष लागलेला आहे, त्यावेळेस आपण ब्राह्मणां आणि ज्योतिषांकडे जातो। त्यांना पत्रिका वगैरे दाखवून आपण विचारतो, पण त्यांच्या शांती पूजा इतक्या खर्चिक असतात की त्या प्रत्येकाला परवडतात असं नाही। मग वर्षभरामध्ये हे जे 15 दिवस येतात, हा जो पितृपक्षाचा पंधरवाडा असतो, या 15 दिवसांमध्ये साक्षात रूपी आपले जे पित्र आहेत हे स्वर्ग लोकातून आपल्या या पृथ्वी तलावरती अवतरलेले असतात। आणि हे जे पित्र आपले जे पूर्वज आहेत ते आपल्या घराच्याच आपल्या चौथीभोवती भटकत असतात। जर तुम्ही या 15 दिवसात त्यांना शांत करण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी काही विशेष उपाय केलात तर तुम्हाला कितीही मोठा असणारा जो पितृदोष आहे हा नष्ट होतो, पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि मग आयुष्यातील अडथळे, अडचणी, कर्ज सगळं काही कमी म्हणजे हळूहळू नष्ट होत जातं आणि आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये पितरांचा आशीर्वाद मिळून आपल्या आयुष्यामध्ये सुख यायला लागतं। मी नेहमीच सांगत असते की एक वेळ देव नाराज झाले तर चालतील, आपण त्यांना मनवू शकतो, पण पित्र नाराज जर झाले, आपले पूर्वज जर नाराज असतील तर त्यांना मनवणं हे खूप कठीण आहे। बघा, या 15 दिवसात या पितृपक्षातील पंधरवाड्यामध्ये ज्या रूपामध्ये पित्र येतात म्हणजे असं म्हटलं जातं, गायीच्या रूपामध्ये येतात, कुत्र्याच्या रूपामध्ये येतात, किड्यांच्या रूपामध्ये येतात, पक्ष्यांच्या रूपामध्ये येतात, पण त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं जे स्वरूप किंवा जे रूप आहे ते म्हणजे कावळा। बघा, जर तुम्ही कधी पिंडदान केलं असेल, तुम्ही जर कधी वर्षश्राद्धाच्या ठिकाणी गेला असाल, तुम्ही जर कुठेही 13व्याच्या कार्यक्रमाला गेला असेल तर तुम्हाला माहिती आहे आपण जो घास घालतो तो कोणाला घालतो? कावळ्याला। कारण सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वरूप हे कावळाच आहे। याच कावळ्याच्या रूपामध्ये आपले जे कोणी पूर्वज आपल्या घरातून मृत्यू पावलेले असतील, ज्यांचं निधन झालेलं असेल, तर याच कावळ्याच्या स्वरूपात ते येतात। आणि या 15 दिवसांमध्ये जर तुम्ही कुठल्याही म्हणजे तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे आणि कुठल्याही कावळ्याला तुम्हाला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे। जर तुम्ही कावळ्याला ही एक वस्तू खाऊ घालण्यासाठी ठेवली तर तुम्हाला खूप म्हणजे खूप त्याचा चांगला एक लाभ होईल। तुमच्या जीवनामध्ये असणारा कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नष्ट होईल, पितरांच्या ऋणातून मुक्तता होईल आणि पित्र खुश होऊन तुम्हाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल। बघा, हा उपाय आपल्याला सरक 15 दिवस, 14 दिवस, 12 दिवस, आता जिथून तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्हाला करायचे। समजा आज हा व्हिडिओ बघितला, आज पितृपक्षातील दुसरा दिवस आहे, तर हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे। उपाय दुपारी 12च्या पुढे 4 पर्यंत कधीही करता येणार आहे। एक 4, 4:30, 5 पर्यंत पण केला तरीही चालेल, फक्त 12 ते 5 या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे।
यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे बघा, एक छोटं पातेलं किंवा एक छोटं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये एक मुठभर तांदूळ घालायचे आहेत. तांदूळ धुवायचे नाही, काहीच नाही, फक्त तुम्हाला मुठभर तांदूळ त्या पातेल्यामध्ये घालायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काळ्या रंगाचे एक चिमूटभर तीळ घालायचे आहेत. हे तीळ आणि हा जो भात आहे हा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा भात शिजून थोडासा थंड झाला की एखादं पान किंवा एखादा प्लास्टिकचा पुठ्ठा वगैरे असेल तर तो घेऊन त्याच्यावरती हा भात काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती 1 चमचाभर दही घालायचं आहे. दही हे आंबट असावं. आंबट असणारं जे दही आहे हे 1 चमचाभर तुम्हाला घालायचं आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये मोहरीचं किंवा तिळांचं तेल असेल तर एक अर्धा झाकणभर जे तेल आहे हे तेल तुम्हाला त्या भातावरती, त्या दह्याच्या वरती तुम्हाला थोडंसं असं स्प्रेड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे घेऊन घराच्या टेरेसवर, आता तुम्ही जर बिल्डिंगमध्ये राहताय, टेरेस असेल तर तिथे जा, बाल्कनीमध्ये जा. जर तुम्ही खेड्यामध्ये राहत असाल आणि तुमचं छोटंसं घर असेल, कौलं पत्रे किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही ठेवण्यासारखं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा जो भाताचा उतारा आहे हा ठेवून द्यायचा आहे. तिथे 1-2 मिनिटभर तुम्हाला प्रार्थना करायची आहे. पूर्वजांसाठी तुम्हाला, म्हणजे पूर्वजांकडून तुम्हाला माफी मागायची आहे. जर काही चुकी झाली असेल तर क्षमा प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा 5 मिनिटं जप करायचा आहे. जे तुम्ही तिथे दही भात ठेवलेला आहे तर त्याच्या गोल थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. थोडं पाणी शिंपडा आणि त्याच्यानंतर मग घरी निघून या. जसा या दही भाताचा एक जरी कण त्या कावळ्याच्या पोटात जाईल किंवा यातील एक जरी कण तो कावळा ग्रहण करेल, समजा त्या क्षणात तिथेच कितीही प्रखर असणारा पितृदोष नष्ट होईल. कितीही पितरांचा श्राप लागलेला असेल त्यातून तुमची मुक्तता होईल. कावळ्याच्या रूपात आलेल्या पितरांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. आणि तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये किंवा घरातील कुठल्याही व्यक्तीला जर हा दोष लागलेला असेल तर त्याचा कितीही मोठा असणारा हा दोष कमी होत जाईल. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असणारं जे कर्ज आहे हे कर्ज कमी होईल, आर्थिक चणचण कमी होईल, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ लागतील, कामातील अडथळे दूर होतील, आजारपण नष्ट होईल आणि सगळं काही व्यवस्थित होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे हा. उपाय पितृपक्षामध्ये तुम्ही दररोजही करू शकतात किंवा एखादा स्पेसिफिक दिवस असेल तुम्ही त्या दिवशी जरी हा उपाय केला तरीही चालेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.